Hello everyone, we already started this topic number one. Okay, let's move on to the next part. We I think covered the determinants of health. Okay, next we are going to discuss on this particular point. What are the indicators of health? Indicators is nothing but the comparison of a health status from one country to another country. Okay, these are the types of the indicators of health. Okay, next we are going to learn about indicators of health. Mortality indicators means what? Death rate. Okay, death rate of that particular area or death rate of that particular country. Okay, is nothing but the mortality rate. These are the some subtitles for the mortality indicators. Crude death rate, life expectancy, infant mortality rate. Okay, म्हणजे काय लहान मुलांचं मृत्यूचं प्रमाण किती आहे ते बघितलं जातं. चाइल्ड इन मॉर्टॅलिटी रेट, अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट. ओके, 5 एज पेक्षा कमी मॉर्टॅलिटी रेट, मॅटर्नल मॉर्टॅलिटी रेशो, डिसीज स्पेसिफिक मॉर्टॅलिटी अँड प्रोफेशनल मॉर्टॅलिटी रेट. यामध्ये आपण जन्म आणि मृत्यू दर हे आपण बघतो इंडिकेटर्स ऑफ हेल्थ मध्ये. त्यावरून आपल्या सोसायटीचं हेल्थ कसं आहे ते आपण डिसाईड करू शकतो. नेक्स्ट आहे मॉर्बिडिटी इंडिकेटर. मॉर्बिडिटी म्हणजे काय? डिसीज इंडिकेटर. ओके, डिसीज कसं स्प्रेड झाला एखाद्या कंट्रीमध्ये, एखाद्या स्टेटमध्ये, एखाद्या सिटीमध्ये, ते आपण ह्या मॉर्बिडिटी इंडिकेटरवरून काढू शकतो. ओके, इन्सिडन्स अँड प्रिव्हलन्स रेट, डिसीज नोटिफिकेशन रेट. ओके, नोटिफिकेशन आपण किती वेळा प्रोव्हाइड केलं. ओपीडी अटेंडन्स रेट. ओपीडी म्हणजे काय? आउट पेशंट डिपार्टमेंट प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असतं. त्याचा अटेंडन्स रेट किती आहे, त्याचा ऍडमिशन म्हणजे ऍडमिट किती झाले पर्सन, रिऍडमिट किती झाले एखादा व्हायरल डिसीज असल्यानंतर, डिस्चार्ज रेट काय आहे त्यांचं, म्हणजे डिस्चार्ज रेट आपण कशावरून ठरवतो, त्यातल्या अवेलेबिलिटी ऑफ फॅसिलिटीवर. ओके, नेक्स्ट आहे ड्युरेशन ऑफ स्टे इन हॉस्पिटल अँड स्पेल्स ऑफ सिकनेस इन ॲब्सेन्स फ्रॉम वर्क ऑर स्कूल. ओके, डिसेबिलिटी इंडिकेटर म्हणजे काय? सिव्हिलन्स इंडेक्स आहे. हेल्थ म्हणजे खाली दिलेलं त्यांनी हेल्थ ऍडजस्टेड लाईफ एक्सपेक्टन्सी, मिनिमम 60 इयर्स हे लाईफ एक्सपेक्टन्सी असतं प्रत्येकाचं. ओके, डेली म्हणजे काय? डिसेबिलिटी ऍडजस्टेड लाईफ इयर. ओके, आता बघा सर्व्हिलन्स इंडेक्स म्हणजे काय? इज एक्सपेक्टेशन ऑफ लाईफ फ्री फ्रॉम डिसेबिलिटी. ओके, कुठलंच डिसीज किंवा डिसेबिलिटी नसणं, त्याच्याकडून आपण कमीत कमी 60 वर्षाचं लाईफ आपण एक्सपेक्ट करतो. ओके, त्याच्यामध्ये हे पॅरामीटर्स दिलेत बघा. इज द इक्विव्हॅलंट नंबर ऑफ इयर्स इन फुल हेल्थ that a newborn can expect to live based on the current rates of ill health and mortality. Okay, next is DALY. DALY daily expresses the years of life lost to premature death and years lived with disability adjusted for the severity of diseases. Okay, premature death झाल्यानंतर त्याला आपण डेली असं कन्सिडर करतो. ओके, नेक्स्ट न्यूट्रिशनल स्टेटस इंडिकेटर. ओके, एंथ्रोपोमेट्रिक मेजरमेंट ऑफ प्री स्कूल चिल्ड्रन, प्रीव्हॅलन्स ऑफ लो बर्थ वेट. ओके, एंथ्रोपोमेट्रिक मेजरमेंट ऑफ प्री स्कूल चिल्ड्रन, त्यामध्ये हाईट असेल, वेट असेल. ओके, काही प्री क्लिनिकल डोसेस असतील तर ते आपण यामध्ये स्कूल एज्युकेशन स्टार्ट असतानाच आपण देऊन टाकतो. हेल्थ केअर डिलिव्हरी इंडिकेटर्स, डॉक्टर पॉप्युलेशन रेशो किती आहे ते आपण चेक करतो. बेड अँड नर्स रेशो किती आहे, पॉप्युलेशन बेड रेशो अँड पॉप्युलेशन पर हेल्थ फॅसिलिटी हे आपण सुद्धा चेक करतो. ओके, युटिलायझेशन रेट्स, इम्युनायझेशन कव्हरेजेस, ANC कव्हरेज, पर्सेंट ऑफ हॉस्पिटल डिलिव्हरी, कॉन्ट्रासेप्टिव्ह प्रिव्हिलन्स रेट्स. ओके, बर्थ कंट्रोल डिव्हाइसेस आहे ते. बेड ऑक्युपन्सी रेट काय आपण बघतो. ह्या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये आपण बेड ऑक्युपन्सी आपण पाहिलं असेल कोरोना डिसीजच्या वेळेस. ओके, म्हणजे बेड ऑक्युपन्सी म्हणजे काय? कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड अवेलेबल आहेत. ओके, पेशंटला ऍडमिट करण्यासाठी आपण चेक करतो. अवरेज लेंथ ऑफ स्टे इन हॉस्पिटल अँड बेड टर्नओव्हर रेट सुद्धा आपण यामध्ये अभ्यास करू शकतो. नेक्स्ट आहे इंडिकेटर्स ऑफ सोशल अँड मेंटल हेल्थ, रेट्स ऑफ सुसाइड्स, होमिसाइड्स, व्हायोलेन्स, क्राइम्स, RTAs, ड्रग अब्यूज, स्मोकिंग अँड अल्कोहोल कन्झम्पशन. ओके, हे सोशल अँड मेंटल हेल्थ वरती डिपेंड असतं. सुसाइड्स माहित असतील, होमिसाइड्स असतील. ओके, सुसाइडल टेंडन्सी डेव्हलप होणे ड्यू टू मेंटल हेल्थ. ओके, होमिसाइड, व्हायोलन्स. ओके,
क्राईम्स होणे, ठीक आहे, कळतं. These are the indicators of social and mental health. Environmental indicators: proportion of population having access to safe drinking water and impaired sanitation facility, level of air pollution, water pollution, noise pollution, etc. Okay. Socio-economic indicators: rate of population increase, per capita, GNP, dependency ratio, level of unemployment, literacy rate, family size वगैरे. ओके. सोशिओ इकॉनॉमिक कंडिशन वरून हे इंडिकेटर्स डेव्हलप केले. ओके. पॉप्युलेशनचा रेट कसं इन्क्रीज होत गेलेलं आहे, हे जीडीपी आहे ऍक्च्युअली, तर ग्रोथ डेव्हलपमेंट प्रोसेस. ओके. डिपेंडन्सी रेशो आणि लेवल ऑफ अनएम्प्लॉयमेंट. ओके. अनएम्प्लॉयमेंट, बेरोजगारी किती आहे, लिटरसीचं प्रमाण किती आहे, हे सुद्धा आपण यामध्ये चेक करतो. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट आहे नॅचरल हिस्ट्री ऑफ डिसीजेस. ओके. याच्यामध्ये आपण एखाद्या डिसीजचं बिगिनिंग कसं असतं, सुरुवात कसं असतं, ते आपण बघतो. नॅचरल हिस्ट्री ऑफ डिसीज रेफर्स टू द प्रोग्रेस ऑफ डिसीज प्रोसेस इन एन इंडिव्हिज्युअल ओव्हर टाइम इन द absence of interventions. The process begins with exposure to or accumulation of factors capable of causing diseases. ओके. आता एखादा डिसीज स्टार्ट करण्याचं काय प्रोसेस आहे ते आपण बघतो. ओके. त्यामध्ये जर मेडिकल डिस्टर्बन्सेस जर आले, ओके, डिस्टर्ब इन टर्म्स ऑफ रिकव्हरी, डिसेबिलिटी अँड डेथ. ओके. दोन कंडिशन मेडिकल ऑपरेशन करत असताना येत असतात. ओके. एक तर कम्प्लीट सक्सेसफुल रिझल्ट येतात किंवा फेल्युअर येतो. ओके. आता रिझल्ट सक्सेसफुल आला तर काय होऊ शकतं बघा. रिझल्ट इन टर्म्स ऑफ 3 फॅक्टर्स येऊ शकतात. एक तर रिकव्हरी, नंबर सेकंड आहे डिसेबिलिटी, आणि नंबर थर्ड आहे डेथ. ओके. कुठलाही मेडिकल पॅरामीटर आपण अप्लाय करत असताना एखाद्या पेशंट वरती, रिकव्हरी म्हणजे काय, एकतर तो पेशंट बरा होतो. ओके. दुसरं कंडिशन काय किंवा दुसरं पॉसिबिलिटी काय, डिसेबिलिटी. ओके. जर एखादा बोन फ्रॅक्चर असेल किंवा ऍक्सिडेंटल कंडिशन असेल तर डिसेबल होऊ शकतो, पण तो पेशंट लाईव्ह असू शकतो. आणि थर्ड आहे डेथ. ओके. हे दोन्ही जर गोष्टी पॉसिबल झाल्या नाहीत, रिकव्हरी आणि डिसेबिलिटी, तर फायनल स्टेज काय, डेथ. ओके. त्यासाठी काय केलं पाहिजे बघा, एक्सपोजर्स, होस्ट अँड डिसीज. ओके. हे सिक्वेन्स आहे त्याचा, एक्सपोजर्स, होस्ट अँड डिसीज, रिझल्ट काय, रिकव्हरी, डिसेबिलिटी किंवा डेथ. ओके. ट्रायंगल बघू आपण, एपिडेमिओलॉजिकल ट्रायंगल. ओके. मी तुम्हाला हे थोडंसं झूम करून दाखवतो, एपिडेमिओलॉजिकल ट्रायंगल, तुमच्या लक्षात येईल ते. ओके. ट्रायंगल असं दिलं इथे, तुम्ही बघू शकता. त्या ट्रायंगल मध्ये बघा, इट इन्क्लुड्स होस्ट, एन्व्हायरमेंट अँड एजंट. ओके. आता एक बेसिक मॉडेल आहे, बेसिक मॉडेल टू स्टडी द हेल्थ प्रॉब्लेम्स. ओके. आता त्यामध्ये होस्ट म्हणजे काय बघा, होस्ट म्हणजे आपण स्वतः असतो, एज, त्याचे जेंडर, रेस, जेनेटिक प्रोफाईल, प्रिव्हियस डिसीज काय असेल तर, इम्युन स्टेटस, रिलीजन, कस्टम्स, ऑक्युपेशन, मॅरिटल स्टेटस अँड फॅमिली बॅकग्राऊंड. ओके. या सगळ्यांचा अर्थ सांगतो तुम्हाला. वय काय, त्याचं जेंडर काय बघतो आपण, रेस म्हणजे काय, कुठल्या पर्टिक्युलर अँसेस्टर्स आहेत किंवा याचे पूर्वज आहेत ते आपण चेक करतो. जेनेटिक प्रोफाईल चेक करतो आपण, त्याचे गुणविशेष चेक करतो. अनुवंशिकता काय का बघतो आपण, जुने काही आजार आहे का ते बघतो आपण, प्रिव्हियस डिसीज म्हणजे. इम्युनिटी, त्याचं लेवल कसं आहे ते आपण बघतो. त्याचं कास्ट पण बघितलं जातं, ऑक्युपेशन, मॅरिटल स्टेटस, ओके, अँड फॅमिली बॅकग्राऊंड. हे होस्ट साठी हे फॅक्टर्स आहेत. ओके. हे सुद्धा फॅक्टर होऊ शकतात एखादा डिसीज होण्यासाठी. नेक्स्ट आहे एन्व्हायरमेंट. टेम्परेचर, अल्टिट्यूड, क्राउडिंग, हाऊसिंग, नेबरहुड, वॉटर, मिल्क, फूड, पोल्युशन, नॉईज, हे काही एन्व्हायरमेंटल फॅक्टर आहेत. याच्यामुळे सुद्धा डिसीज आपल्याला बॉडीमध्ये स्टार्ट होतो. आणि सगळ्यात महत्वाचं आहे एजंट, बायोलॉजिकल, केमिकल, फिजिकल अँड न्यूट्रिशनल, हे काय एजंट्स आहेत. ह्याच्यामुळे आपल्याला डिसीज होऊ शकतो. परत मी हा ट्रायंगल तुम्हाला रिपीट करतो बघा. एपिडेमिओलॉजिकल ट्रायंगल मध्ये 3 पार्ट आहेत. नंबर 1 इज द होस्ट, नंबर 2 इज द एन्व्हायरमेंट, नंबर 3 इज द एजंट. ओके. हे 3 फॅक्टर्स आहेत. त्या तिन्ही फॅक्टरमुळेच आपल्याला डिसीज स्टार्ट होतो बॉडीमध्ये, कळतं. होस्ट म्हणजे आपण, आपलं फायटिंग ॲबिलिटी कमी असेल तर, ठीक आहे. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंट मधून काही चेंजेस झाले तर, आणि हे एजंट थ्रू सुद्धा आपल्याला डिसीज होऊ शकतो. ओके. Disease is produced by exposure of susceptible host to an noxious agent in the presence of environmental factors that aid or hinder agents of the disease. आपण
डिसीज एजंट म्हणजे काय आपण बघूया. ओके, तुम्हाला नेक्स्ट स्लाइड वरती दिलेलं आहे. ओके, डिसीज एजंट. ओके, त्यासाठी आपण पहिल्यांदा डिसीजचं डेफिनेशन बघूया. अ कंडिशन इन विच body function is impaired, departure from a state of health or alteration of the human being interrupting the performance of the vital functions. Vital functions चा performance कमी होणं म्हणजेच काय, disease होणं. The condition of body or some part of organ of the body in which its functions are disrupted or disarranged. Okay, कळतं, a maladjustment of human organism to the environment. Okay, हे डिसीजचं डेफिनेशन आहे. हे डिसीज, इलनेस आणि सिकनेस ही प्रोसेस आहे. ओके, डिसीज म्हणजे फिजिओलॉजिकल और सायकोलॉजिकल डिसफंक्शन. इलनेस म्हणजे काय, या टाइपचं इज अ सब्जेक्टिव्ह स्टेट ऑफ द पर्सन हु फील्स अवेअर ऑफ नॉट बिंग वेल. ओके, त्याला बरं वाटत नाही, याचा अर्थ काय इलनेस. अँड सिकनेस म्हणजे काय, इज अ स्टेट ऑफ सोशल डिसफंक्शन दॅट इज अ रोल दॅट द इंडिव्हिज्युअल अज्युम्स व्हेन इल. ओके, डिसीज एजंट बघा. द डिसीज एजंट मे बी डिफाइंड ॲज अ सबस्टन्स, ऑर्गॅनिझम लिव्हिंग और नॉन लिव्हिंग or a force or the presence of lack of which may cause a disease is called as what, disease agent. Okay, एखादा एजंट मुळे म्हणजे ते फिजिकल एजंट असेल, केमिकल असेल, बायोलॉजिकल असेल, त्याच्यामुळे आपल्याला एखादा डिसीज होणं म्हणजे काय, डिसीज एजंट. ठीक आहे, क्लासिफिकेशन बघा. बायोलॉजिकल एजंट, न्यूट्रिशनल एजंट, केमिकल एजंट, त्यामध्ये पॉइझन असतील, इन्सेक्टिसाइड असतील. फिजिकल एजंट मध्ये इलेक्ट्रिसिटी असेल, इरेडिएशन असेल. मेकॅनिकल एजंट मध्ये ऍक्सिडेंट्स असतील. मेटाबॉलिक एजंट मध्ये हे काही ड्रगचे नावं दिले त्यांनी, जेनेटिक एजंट. ओके, आणि फंक्शनल एजंट. ओके, कळतं, हे काही एजंट्स आहेत. ओके, नेक्स्ट आहे कन्सेप्ट ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ डिसीज. कन्सेप्ट ऑफ प्रिव्हेन्शन मध्ये द टर्म डिसीज कंट्रोल रेफर्स टू ऑनगोइंग ऑपरेशन एम्ड ॲट रिड्युसिंग द इन्सिडन्स ऑफ डिसीज, द ड्युरेशन ऑफ डिसीज, द इफेक्ट ऑफ इन्फेक्शन. ओके, याचे 3 स्टेजेस आहेत, आपण बघूया. ओके, प्रायमरी प्रिव्हेन्शन अँड सेकंडरी प्रिव्हेन्शन. आपल्याला डिसीज जर झालं तर त्या डिसीज न होण्यासाठी आपण काही केअर घेतलं पाहिजे, त्यामध्ये प्रायमरी प्रिव्हेन्शन. प्रायमरी प्रिव्हेन्शन कॅन बी डिफाइंड ॲज द ऍक्शन टेकन प्रायर टू द ऑनसेट ऑफ डिसीज. ऑनसेट ऑफ डिसीज म्हणजे काय, डिसीज जस्ट सुरुवात होण्याच्या अगोदर आपण काय काळजी घेतल्या पाहिजे बघा. विच रिमूव्ह द पॉसिबिलिटी दॅट द डिसीज विल एव्हर ऑकर. ओके, टार्गेट पॉप्युलेशन, त्यामध्ये टिपिकल ऍक्टिव्हिटीज आहेत. ओके, आउटकम बघा, इन्सिडेन्स ऑफ एक्सपोजर, इन्सिडेन्स ऑफ डिसीजेस. ओके, सेकंडरी मध्ये बघा, हे ऑनसेट ऑफ डिसीज, जस्ट डिसीज स्टार्ट झालं असेल तर. सेकंडरी मध्ये बघा, सेकंडरी प्रिव्हेन्शन कॅन बी डिफाइंड ॲज ऍक्शन विच हॉल्ट्स द प्रोग्रेस ऑफ डिसीज ॲट इट्स इन्सिपियंट स्टेज अँड प्रिव्हेंट्स कॉम्प्लिकेशन. या शब्दाचा अर्थ काय होतो बघा, हॉल्ट्सचा. हॉल्ट्स म्हणजे टू स्टॉप द प्रोग्रेस ऑफ डिसीज. ओके, अँड इट्स इन्सिपियंट स्टेज असं म्हणलेलं आहे त्यांनी. लास्ट पार्ट आहे तुमचा या टॉपिक मधला, टर्शियरी प्रिव्हेन्शन. टर्शियरी प्रिव्हेन्शन कॅन बी डिफाइंड ॲज ऑल मेजर्स अवेलेबल टू रिड्यूस और लिमिट इम्पेअरमेंट्स अँड डिसेबिलिटीज दॅट मिनिमाइजेस सफरिंग कॉज्ड बाय एक्झिस्टिंग डिपार्चर्स फ्रॉम गुड हेल्थ टू प्रमोट द पेशंट्स ऍडजस्टमेंट टू इररेमेडिएबल कंडिशन्स. ओके, सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे या टॉपिक मधला हा प्रिव्हेन्शनचा. ओके, या टॉपिक वरती क्वेश्चन कसे येतात बघा, ऍज पर अॅन्युअल बोर्ड एक्झाम. इथे मी 7 क्वेश्चन्स दिलेले आहेत, ते तुम्ही बघा. डिफाइन हेल्थ एज्युकेशन अँड कम्युनिटी फार्मसी. ओके, सिंगल मार्क्स साठी हे क्वेश्चन येतात. डिफाइन हेल्थ, एक्सप्लेन डायमेन्शन्स ऑफ हेल्थ. ओके, थर्ड क्वेश्चन असं येऊ शकतो या टॉपिक वरती, राईट अ नोट ऑन डिटर्मिनंट्स ऑफ हेल्थ. व्हॉट आर डिफरंट इंडिकेटर्स ऑफ हेल्थ. ओके, नंबर 4th क्वेश्चन, राईट अ नोट ऑन नॅचरल हिस्ट्री ऑफ डिसीज. त्यामध्ये तुम्ही इपिडेमिओलॉजिकल ट्रायड हे पर्टिक्युलर चार्ट काढायचं विसरायचं नाही अजिबात. ओके, नेक्स्ट आहे डिफाइन डिसीज एजंट अँड इंग्लिश इट्स टाइप्स. ओके, डिसीज एजंट डिफाइन करायचं तुम्हाला आणि त्याचे टाइप्स द्यायचे. अँड लास्ट आहे एक्सप्लेन कन्सेप्ट ऑफ प्रिव्हेन्शन इन डिटेल. ओके, त्याच्यावरती असं क्वेश्चन येऊ शकतं. ठीक आहे, कळतं. टॉपिक नंबर 2 न्यूट्रिशन अँड हेल्थ आपण हे नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला घेऊया. ठीक आहे, थँक्यू.